पाचगाव पोलिसांची मोठी कारवाई. चंपा शिवारात अवैध दारू अड्ड्यांवर धाड. 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. पाचगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा चंपा शिवारात पोलिसांनी रविवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली. विशेष कोम्बिंग ऑपरेशन आणि पायी पेट्रोलिंग दरम्यान अवैध दारू निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांवर धाड टाकून पोलिसांनी 5,05,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धाडीमध्ये पोलिसांनी दारू बनवण्याचे मोठे साहित्य आणि कच्चा माल हस्तगत केला असून तो जागीच नष्ट केला आहे. जप्त केलेल्या साहित्यात खालील गोष्टींचा समावेश आहे: 7,800 लिटर मोहफुलाची सडवा, 660 लिटर तयार मोहफुल गावठी दारू, 2100 लिटर उकळते मोहफुल रसायन, याशिवाय प्लास्टिक आणि लोखंडी ड्रम, जळाऊ लाकूड आणि दारू गाळण्याचे इतर साहित्य. 3 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी नानू उर्फ ज्ञानेश्वर लालचंद पवार वय 35 वर्ष राहणार चंपा यांच्यासह 2 महिला आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये एकूण 3 गुन्हे नोंदवले आहेत. ही धडक कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री हर्षे पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिल म्हस्के आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान श्री संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पाचगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री रवींद्र मानकर व त्यांच्या पथकाने यशस्वी कामगिरी बजावली. सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर.